हिज हायनेस शेख मोहम्मद अल मक्तूम. तर यांचं विजन खूप ब्रॉड आहे. त्यांचं डोक्यात एकच आहे की दुबईमध्ये त्यांना अशी गोष्ट हवी आहे की एकतर ती जगात एकमेव असेल किंवा जगातली सगळ्यात टॉपची असेल. ॲक्च्युली सगळ्यांना असं वाटतं की दुबई फक्त टुरिझमवर चालतं, पण तसं बिलकुल नाही आहे. ह्या लोकांनी इतका त्या काळात माज केला की रोल्स रॉयसमधला सिगारेटचा सिगारेटून ॲस्ट्रे भरला तर ती लोकं गाडी बदलायची. रोल्स रॉयस कोणी म्हणत नाही की मी UAEला चाललो आहे, मी दुबईला चाललो आहे असं म्हणतो. सौदी अरेबिया जेद्दाह टॉवर नावाने 1 किलोमीटरपेक्षाही उंच बिल्डिंग बांधते. जसं हे दुबईला कळलं की सौदी अरेबिया जेद्दाह टॉवर बांधते आणि आपला सगळ्यात उंच बिल्डिंगचा टायटल त्यांच्याकडे निघून जाईल, तसं दुबईने अजून एका त्याच्याहून उंच अशा 1200 मीटर उंच टॉवरची घोषणा केली. त्याचं नाव आहे क्रिक टॉवर. आता तो 50%हून अधिक त्याचं बांधकाम झालेलं आहे, पण ते वेट करतायत की जेद्दाह टॉवरची हाईट किती थांबते. समजा त्यांनी 1022 मीटरला त्यांना टायटल मिळालं तर हे 1022च्या वर 100 मीटर अजून जाणार किंवा 200 पण जातील, माहीत नाही आपल्याला. आणि ते टायटल परत ते त्यांच्याकडे घेणार. दुबईसारख्या वाळवंटामध्ये मिरॅकल गार्डनचं नावच मिरॅकल का आहे याच्या मागचं कारण आहे की 1.5 कोटी फुलांचं गार्डन त्यांनी बनवलेलं आहे. ह्या वाळवंटात अशी ही फुलं उमलवणं किंवा ती सगळी मेंटेन करणं तर हेच एक चॅलेंज आहे. दुबईमध्ये गेल्यावरती तुम्हाला तो एक वाईब येतो ॲक्च्युअल फॉरेनमध्ये आल्याचा. उंच बिल्डिंग्स, स्पीडमध्ये जाणाऱ्या गाड्या, सगळीकडे टापटीप स्वच्छता. एका प्रगत देशामध्ये गेल्याचा जो फील आपल्याला मिळतो तो दुबईमध्ये मिळतो.